त्या मैदानाच्या बाहेर अनेक गोष्टी म्हणजे ही एक केपीसी ट्रॉफीने एक प्रेक्षकांसाठी मेजबानी ठेवलेली आहे. अनेक जे हवं आहे ते तुम्हाला मिळेल. पण या गोष्टी असल्या तर प्रेक्षक नक्कीच मोठ्या संख्येने भैर असतात तिथे. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. चलिए चलेंगे मुकाबला की तरफ, जहाँ पर देखिए आप दृश्य देख सकते हो. यहाँ पर VIP डाइश है, कैलाश दादा देखिए बड़ी सम्मान से यहाँ पर है. आई ग्रुप अध्यक्ष हैं, एक लेजेंड देखिए हेमंत दादा केने भी हम देख सकते हैं. पेटाली बहुत सारे देखिए मान्यवर अतिथि संदीप सर है. तसे आमचे मुरबीचे केशव शेठ करावकर देखील आलेले आहेत. केशव शेठ तुमचं देखील स्वागत आहे. कुंदन कोली आहेत तर त्यांचं देखील स्वागत आहे. चलिए चलेंगे, घर का टीम देखिए मैदान पर उतरा इस वक्त है. नाही नक्कीच, कारण आपण आयोजक आहोत. काही अडथळा निर्माण झाला तर तुम्हाला ती मुभा आहे, कारण आपण आयोजक कमिटीमध्ये आहोत. कारण त्या गोष्टी आम्हाला देखील सांगाव्या लागतील की काय करायचं आहे पुढे. तर ती मुभा फक्त इनानपुरीला आहे, याची नोंद घ्या. कारण तुम्ही नंतर ते आर्ग्युमेंट करू नका की असं का. ओह, पहला गेंद के ऊपर देखिए अंगद पाटिल भाई हर गेंदबाज को बना देता है कातिल. और पहली नजर में दिल तो नहीं चुराया भाई, लेकिन दिल जलाया. जीतो बंबई हमें जम गई. और अंगद पाटिल का देखिए छक्का, ना बंदूक के विचार से ना तलवार के धार से, अगर बाबू साहब प्रेम से, रायगढ़ ठाणे महाराष्ट्र के हर इंसान के प्यार से बंबई तो जमा. लेकिन अंगद पाटिल देखते हैं पर घर की मैदान के ऊपर है, कितना बड़ा टोटल सेट कर पाएंगे. पर गेंदबाज नवनाथ गायकर देखिएगा, अच्छे लेफ्ट में गेंदबाज और सीधा खेले स्ट्रेट खेलते हुए यहाँ पर अंगद पाटिल का गाड़ी चलता हुआ पम 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 और एक 4 रन. देखिए घर के मैदान के ऊपर से टॉस जीतकर देखिए वंग नर्बस क्रिकेट क्लब देखिए यहाँ पर फील्डिंग चुने थे. मयूर दादा देखिए हमारे साथ है. टूर्नामेंट थोड़ी सी आगे बंद निश्चित रूप से आपको दिखेगा जनवरी की आखिरी एंड में. और लेट कट खेलना चाहते थे अंगद पाटिल. नवनाथ गायकर देखिए बात करेंगे, इनके पास है वो खासियत जो मिचेल स्टार्क करते हैं भाई. आज से सीरीज में आपने देखा होगा इंग्लैंड का पसीना छुड़ाए थे, अंदर बाहर लाते हैं. लेकिन पहला गेंद को देखिए कितना बढ़िया कमाल का फ्लैट देते, स्वीप खेला था. और उसके बाद देखिए अंगद पाटिल ने स्ट्रेट खेला था. एक बड़ी खिलाड़ी का पहचान दर्शाता है. मिलिट्री पावर प्ले देखिए पहला ओवर चलता हुआ, कप्तान ने मिड विकेट रखा है, मिड ऑन अंदर रखा है. अगर वही बात करेंगे सीधा स्ट्रेट ड्राइव के लिए लॉन्ग ऑफ रखा है. और इस बार देखिए वही अंदाज जो पहला स्वीप लगाए थे. इस बार टाइमिंग इतना अच्छा नहीं है, लेकिन मैंडेटरी पावर प्ले. ओ क्या बढ़िया देखिए कल्पेश का बैलेंस है. और ये होना चाहिए चंदू सर है, कहते ना मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना. गेंदबाज का साथ मिलना चाहिए फील्डर की. ड्राइवर अच्छा हो तो भाई आप कितना भी किलोमीटर भाग सकते हो. तो वो बैलेंस देखिए यहाँ पर फील्डर ने दिखाई. लाजवाब देखिए किरोली का आज निश्चित रूप से इस वक्त देखिए गुलशन है. और हमारे रमेश दादा तेरे देखिए इंजॉय ले रहे हैं, टीम को सपोर्ट करें काफी तादाद से. नजदीक टीम है, संदीप सर ने जिक्र किया कि आज बड़ा मेला देखिए इस मैदान पर है. और टूर्नामेंट की देखिए बात करेंगे जहाँ पर तीसरा नाइट है. आज नजदीक टीम देखिए जहाँ पर स्टार हुए टीम देखिए पर मुकाबला जीत चुके हैं. सेकेंड मैच के लिए आएंगे जब तादाद देखिए और बढ़ेगा. तलोजी की टीम देखिए आपको और एक नया टीम आपको दिखेगा इस मैदान पर है. अगला मैच के लिए दोनों कप्तान को तैयार रहना होगा. और इस वक्त देखिए टॉस जीतकर जो गेंदबाजी चुने थे किरोली टीम में थोड़ी सी निराश रहेंगे, क्योंकि नई गेंद पर देखिए सफलता हाथ नहीं लगा है. लेकिन क्रिकेट है भाई. और बल्लेबाजी में देखिए कुणाल पाटिल है. चलिए गेंदबाज है स्क्रीन पर देखिए आप देख सकते हो. ओ अच्छा गेंद देखिए यहाँ पर है. और गौरव दादा सावंत देखिए टेनिस क्रिकेट .in लाइव है. ओवर की कंप्लीट हुई है. पहले ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 14 रन. देखिए ये देखिए मैदान का लोगो दिखाया जा रहा है. जब दूर दूर से घर पर टीवी पर ही मैच देखते हैं ना, गौरव दत्ता में भूला नहीं जगन्नाथ स्मृति ट्रॉफी देखिए जब बदलापुर पर आपने इस तरह के लोगो व्यूवर्स दिखाए थे. और कई लोगों का मेरा उड़ीसा से कॉल आया था कि बाबू साहब क्या आप अंतर्राष्ट्रीय मुकाबले में IPL में कमेंट्री कर रहे हो दिवा पाटिल पर या मिनी वन खड़े में यहाँ पर. और ये देखिए मैदान का दृश्य दिखाया जा रहा है. इसलिए तो कहते हैं ना भाई, ऐसा कोई शहर नहीं जहाँ ग्रामीण
ग्रामीण में हमेशा देखिए ओपन लीजिए tenniscricket.in लाइव है। हमारे गौरव दादा देखिए और उनकी पूरी टीम है, संतोष थानी कर रहे हैं, खूब मेहनत देखिए। टोटल की बात करेंगे, टोटल यहाँ पर पहुंचा है 14 रन है। घर का टीम देखिए मुकाबला खेल रहे हैं। संदीप सर ने जिक्र किया कोई भी समस्या रहेगा डगआउट से उनके खिलाड़ी आ सकते हैं आगे। मेहमानों की जिक्र कैलाश दादा इस वक्त भी देखिए हम देखते हैं उपस्थित है और ये लगन रहती है। यही तो बात बताया भाई, हमेशा सोच रहता है आने वाला फरवरी में देखिए आज जैसे आपको बड़ा ट्रॉफी दिखेगा कैलाश दादा की तरफ से और ये प्लॅटफॉर्म देने की काम करते हैं। जैसे केपीसी ट्रॉफी देखिए हम देख सकते हैं की आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे। हॅलो, तर कुणाल पाटील साठी एक संधी आहे। सागावचे प्रशांत पाटील लगातार 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आलाय। कुणाल पाटील साठी प्रशांत पाटील जे सागावचे आहेत त्यांच्या वतीने आणि ओमकार म्हात्रे देखील कुटारी हे देखील इथे आहेत। ओमकार तुझं देखील स्वागत आहे। क्या बात है, कुणाल के लिए बख्शिश बड़ी नाम है एक भाई। ये खिलाड़ी की पहचान अगर मैं आपको दिखाना चाहूंगा, जैसा समय वक्त मिलेगा यहाँ पर सेकेंड नंबर गेंदबाजी के लिए आते हुए सागर पाटिल, कुणाल पाटिल, कौन भूल सकता है भाई। इस गेंद के बाद जिक्र करेंगे, लगातार लेफ्ट हैंड गेंदबाज का इस्तेमाल देखें। प्रशांत पाटिल देखिए बात करेंगे, नानू बड़ा बाबूशाह अंगद के लिए भी इनाम है। यदि 3 लगाता है तो सोहेल शेख और बंटी जोशी इनकी तरफ से 5,000 का इनाम है। इनामों की बौछार जरूर है, तो देखेंगे किस तरह से इस इनाम को पा लेते हैं, क्योंकि तगड़ी लड़त है इस समय मैदान के अंदर। नहीं सही बताए संदीप सर, जड़ में गेंद डाले थे, अपील पड़ा हुआ था, इसलिए हम भी शांत रहते हैं कि अंपायर के लिए दिक्कत ना बने, मुश्किल ना बने संदीप सर। और कभी कभी आवाज़ देखिए कमेंट्री बॉक्स तक आती है, जब हम शांत रहते हैं वो आवाज़ हम भी सुन पाते हैं और पूरी दुनिया भी सुन पाती है। ये चीज़ हमें सीखने को मिला है। रायगढ़ समालोचक एसोसिएशन देखिए बात करेंगे, हमारे अध्यक्ष साहब पूरी देखिए टीम इस वक्त टेनिस क्रिकेट में छाए हुए हैं और जिसमें गुलशन भी टीम का टोटल देखिए पहुंचा है 15 रन। 2015 कौन भूल सकता है भाई। नए कुछ खिलाड़ी देखिए इस टीम में दिखाई दे रहे हैं। नवनिर्मित क्रिकेट क्लब किरोली देखिए गुलशन लगातार जानकारी दे रहे हैं। गुलशन में आपका एक इतिहास बताना चाहूंगा। आप आपकी टूर्नामेंट थी, इनामपुरी टीम देखिए वहाँ पर मुकाबला खेल रहा था, 2015 की बात करूंगे आप और वहाँ तुषार पाटिल के गेंदबाजी कौन भूल सकता है। वो गेम के लिए 5 रन डिपेंड किए थे भाई और उस मैच के देखिए अक्षय पाटिल बने थे मैन ऑफ द सीरीज है, पहला बाइकर मैन। और 2016 में जब सरपंच ट्रॉफी ओलंप पे इन्होंने कदम रखे, वहाँ कुणाल पाटिल बने थे सीरीज और व्हाइट कैच जब देखिए उसके बाद सभी की लबों पे था संदीप सर कि अंगद पाटिल पहले बाइक लेकर आएंगे, लेकिन अक्षय पाटिल उसके बाद कुणाल पाटिल। कयामत की रात थी, ओलंप का नाइट था भाई यहाँ पर और कुणाल पाटिल जहाँ पर उस समय के गांव थे भी अंजूर जी ने हार नहीं मंजूर रहा उसके साथ है। इकडे बसा। तर आमच्या महिला वर्ग आज इथे उपस्थित झालेला आहे। नक्कीच ताईंचं सर्वांचं स्वागत आहे। समोर आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे। केपीसी ट्रॉफी आणि केपीसी ट्रॉफीला ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे आमच्या सर्व महिला भगिनी आज इथे उपस्थित झालेल्या आहेत, त्यांचं देखील मनापासून या केपीसी ट्रॉफीच्या आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे। नहीं सही बताए संदीप सर, छोटा सा गांव है लेकिन अति सुंदर, सुंदर की कोई कमी नहीं। देखिए आयोजन नियोजन और घर की देखिए यहाँ पर मैच टीम खेला। अंगद पाटिल बल्ले का लिया था, बाहरी किनारा, ईशनो कुणाल पाटिल देखिए यही बता रहे हैं कि भाई वहां भागना बड़ा कठिन था और देखते हैं कौन सा बल्लेबाज यहाँ पर आउट हुए। कुणाल पाटिल लेकिन थोड़ा सा नाखुश है, होता है कभी कभी होता है यहाँ पर मिसअंडरस्टैंडिंग है, ना करते यहाँ पर शायद नजरें नहीं थी, चेक करना यहाँ पर चाहेंगे शायद अंपायर, क्योंकि रेल में क्रॉस है क्या, कुणाल आउट है या अंगद आउट है। लेकिन जो भी डिसीजन आएगा संदीप सर बड़ा डिसीजन आएगा पर। और वन निर्देशक क्रिकेट क्लब देखिए किरोली टीम वेट इंतजार कर रही थी और शिकार उन्हें मिल चुका है। तर याच बरोबर आपण स्क्रीनवरती पाहू शकता आपल्या सर्व महिला भगिनी सर्व आज इथे उपस्थित झालेले आहेत या केपीसी ट्रॉफीचा आनंद घेण्यासाठी। ते सर्व ताईंचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तीसरा अंपायर के देखिए डिसीजन मम्मी देखिए खास करके कुणाल के देखिए इस वक्त मम्मी देखिए इस वक्त और अंगद पाटिल देखिए और तुषार के देखिए। हर माँ बाप का सपना होता है संदीप सर कि बेटा मेरा ऐसा काम करे, बड़ा होकर नाम करें
आज देखिए बिजनेस से लेकर नौकरी से लेकर क्रिकेट की दुनिया में और ग्रामीण यहाँ पर बात करेंगे टेनिस क्रिकेट .in लाइव है। ओपन लीजिए, ग्रामीण लीजिए, क्रॉस चेक किया जा रहे हैं और बल्लेबाज देखिए यहाँ पर कुणाल को आना होगा और कुणाल ने आखिरी समय में देखिए अंगद अच्छा बल्लेबाजी कर रहे थे, कुर्बानी दी यहाँ पर कुणाल। होता है कभी कभी देखिए हिटमैन के सामने शुभम गिल भी कुर्बानी दिए थे। बड़े खिलाड़ी जब सामने रहते हैं और बड़ा दिल बड़ा जिगरा दिखाए कुणाल पटेल है, लेकिन मैं भुला नहीं 2016 कयामत की रात है, इस खिलाड़ी ने गांव अंजूर के लिए पसीना छुड़ाया था, लेकिन इस वक्त देखिए थोड़ा निराश होता हुआ होता है क्रिकेट में। और सबसे इन्फॉर्म खिलाड़ी, कड़ी मेहनत जो पसीना बहा है इस सीजन में, और बच्चे बच्चे के जुबा पर जिक्र था कि तुषार पाटिल आज बड़ा गेम चेंजर बन सकता है, लेकिन देखते हैं अब वो मैदान पर उतर चुके हैं भाई। खूब अभ्यास खूब मेहनत लेते हैं यहाँ पर और पूरी फैमिली देखिए यहाँ पर देख सकते हैं। तो तुषार के लिए यहाँ पर एक इनाम है बाबूशाह, अरबाज शेख इनकी तरफ से। यदि तुषार लगातार 3 6 लगाता है तो 2000। तुषार चाहते हैं बड़ा हिट तो खेलने गए, लेकिन वहां पर फील्डर है भाई संकेत शायद वहां पर फील्डर थे। यहाँ पर बड़ा विकेट देखिए यहाँ पर तुषार पाटिल का विकेट गिरता हुआ। कहते ना मीठा खाने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। तुषार पाटिल का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन। ऐसा बोलता है संदीप सर, आपने इनाम की बात की और डीजे देखिए बता दी। नहीं बिल्कुल बाबूशाह, क्योंकि ये टूर्नामेंट जो है, ये प्रतियोगिता जो है, ये काफी इनामात देने वाली प्रतियोगिता है। क्योंकि रायगढ़ में इस केपीसी ट्रॉफी ने एक काफी बड़ा 2025 में रिकॉर्ड किया है। पहली मर्तबा 2025 में यहाँ से देखिए अब 4 व्हीलर कार जो देने का एक रिकॉर्ड यहाँ पर जिनके नाम आ चुका है। 4 व्हीलर में मुझे लगता है जीतू को भी बैठा है ये भाई पीछे एक राउंड उन्हें भी लगाना चाहिए। अच्छा देखिए यहाँ पर टाइमिंग है। लेने वाला खिलाड़ी तो काफी भाग्यशाली रहेगा, क्योंकि इसीलिए तो लड़ाई है, क्योंकि मैदान के अंदर मुझे कुछ करना है। क्योंकि इस इतने बड़ी टूर्नामेंट में हम खेल रहे हैं तो मेरा परफॉर्मेंस अच्छा होना चाहिए, ना कि यदि प्लेयर ऑफ द टूर्नामेंट छोड़ दीजिए, बाकी यहाँ पर इलेक्ट्रिक स्कूटी भी है जो आप फील्डिंग के दौरान भी उसे हासिल कर सकते हैं। सही बताया संदीप सर। टीम का टोटल देखिए 20 रन, और यही तो टिकट हो सकता है आपके लिए। इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है। ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है। संदीप सर अगर 4 व्हीलर मिला, सोचे वो खिलाड़ी चर्चा में रहेगा, फिर आईपीएल सीजन 4 हो सकता है, बड़ी टिकट। ओ क्या कमाल की गेंदबाजी देखिए, जड़ में लगातार वार कर रहे हैं। अंगद पाटिल थोड़ा दबाव में 2 विकेट गिरा है। नहीं बिल्कुल, ग्रामीण प्लेयर्स आजकल काफी बड़े बन रहे हैं, और ऐसा एक रिकॉर्ड भी इस ग्रामीण में स्टार उवे ने जब प्रतियोगिता रखी थी 2 मर्तबा 4 व्हीलर कार दी थी। एक बार शिव शक्ति खारगर के सूरज पाटिल ने भी इस इनाम को हासिल किया था। यह हमारे विभाग में पहली कार थी जो सूरज पाटिल के नाम आई थी। अब देखते हैं ये कार पर किसका नाम जाएगा, लेकिन अभी तो नोट कर लीजिए अंगद संघर्ष कर रहे हैं, लेकिन बहुत सारे खिलाड़ियों ने इस संघर्ष के रेस में आगे भागे हैं। लेकिन संघर्ष का रात उतना यहाँ पर चमकता है जितना आपकी मेहनत बेहतर रहती है। टीम का टोटल थोड़ा मैच की बात करेंगे, और जिस तरह से यहाँ पर देखिए दबाव बना रहे हैं लगातार से गेंदबाजी के, देखिए जितनी भी तारीफ किया जाए। तर कोणी गावचे सन्माननीय बलिराम पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। मैदान तरे देखिए रमेश तरे के यहाँ पर देखिए लाडली चिराग है, और यही अभ्यास करते हैं, और उसी टीम के खिलाफ देखिए संघर्ष कर रहे हैं। बल्ले का बाहरी किनारा, यहाँ पर किस्मत का मिला है सारा। रन कैसे भी आए, टीम के लिए रनों की जरूरत है। अब इस चौके से थोड़ा सा दबाव हटेगा। ए थांबा 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 जीतू थोड़ा इतनी जल्दी फायर मत होइए भाई। सफल होने के लिए हर इंसान को समय लगता है। एमर्जन को भी सफल होने के लिए भाई 28 साल लगा था, और वहीं देखिए बात करेंगे एप्पल को भी सफल होने के लिए 42 साल लगा था, और बाबूशाह को भी सफल होने के लिए 3 साल लगा था। इतनी जल्दी प्यार मत बांटिए। आपको सफल होने के लिए काफी कम समय लगा बाबूशाह। नहीं देखिए, जैसे रायगढ़ समालोचक एसोसिएशन स्थापन हुआ, मुझे ओले में मौका मिला, उसके बाद किंजल ट्रॉफी पड़ी। तो चलिए जिगर चर्चा होता रहेगा संदीप सर। और यहाँ पर देखिए ट्राइब अच्छा किए, सिंगल आता हुआ। हॅलो, समोर ब्लॅक स्क्रीन जवळ जे 2 प्रेक्षक बसलेले आहेत बघा, समोर स्टेट कॅमेऱ्याच्या खाली, हा तिथे, हा यस।
चलिए, चलिए सही है, थोड़े साइड में हो जाइए आप। हाँ चलिए बड़ा मुकाबला चल रहा है भाई। ग्रामीण का देखिए बड़ा टिकट अभी भी बाल से भी देखिए बहुत सारा कॉल आया संदीप सर के बड़ा प्रतियोगिता। अंगद पाटिल देखिए अब कमाल की ऑफ ड्राइव देखिए यहाँ से अंगद हार मानने को तैयार नहीं है भाई। यहाँ पर करायच्या लढाईच्या आम्ही पण ये मॅच जिंकायच्या जो आईपीएल में देखते जो जुनून है अब वो जुनून दिखता हुआ, क्योंकि टेनिस क्रिकेट भी भाई जोश और जुनून का खेल है। क्रिकेट है, डर के आगे नहीं है टिकट जो। कितना खिलौना से खेला है तो सबको पता है इस वक्त है अकेला है तू और बड़ा विकेट है। आवाज आई देखिए हम थोड़ा सा उस शेर को रखे रुके भाई और हल्की सी साउंड था संदीप सर इस वक्त का बड़ा विकेट संघर्ष कर रहे थे अंगद पाटिल, लेकिन निकला छुपा रुस्तम संदेश मात्रे। अब इन्हें कुछ करना होगा। महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी आहो आहे हो ही नगरी या रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंचायत। हॅलो यस धन्यवाद. तर याचबरोबर नारायणगावचे आदेश म्हात्रे आणि शुभम पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. 30 पर देखिए बात करेंगे। संदीप सर 3 विकेट गवा चुके हैं और क्या बढ़िया विकेट कीपिंग है। यहाँ पर जयेश दिखाते हुए रनआउट भी उन्होंने किए थे और कैचेज भी बढ़िया लिए। यहाँ पर एक साझेदारी की जरूरत है। संदेश माते देखिए छुपा रुस्तम है। नहीं बाबूशाह बिल्कुल होम ग्राउंड है और यहाँ से देखिए जो हम खेल रहे हैं तो निश्चित तौर पे कहीं ना कहीं सामने वाली टीम भी काफ़ी मजबूत है और उन्होंने भी इस टूर्नामेंट का 2 दिन से जायजा किया है कि हमें किस तरह से खेलना है। तो ये टकरा टकरी जो है, ये जो मुकाबला है ये आसान होने वाला नहीं है। तो इसलिए यदि मुकाबला अच्छा बनाना है तो केपीसी इनानपुरी टीम को एक अच्छी साझेदारी की जरूरत मैदान के अंदर है। आप नहीं सही पता, एक साझेदारी कहते ना प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी। माँ बच्चे के ऊपर जो मोहब्बत रहता है, हस्बैंड वाइफ के ऊपर जो मोहब्बत रहता है, तो वही देखिए बात करेंगे, वो एक साझेदारी की जरूरत है। क्या बात है, तेज तरार यहाँ पर। और यूं ही नहीं भाई, कछुआ ने जीता था खरगोश से बाजी। चाल उसकी धीमी थी लेकिन लगातार थी। लगातार गेंदबाज दबाव डाल रहे हैं संदीप सर, लेकिन कौन भूल सकता है भाई 30 अक्टूबर जो डॉट गेंद देखिए भाई यहाँ पर 21 सितंबर कौन भूल सकता है। एशिया कप 3 विकेट 20 पर गिरा था, लेकिन उसके बाद है तिलक वर्मा ने जो इनिंग खेला था 67 रनों का इनिंग से। एकाक बल्लेबाज को एक अच्छा इनिंग खेलना होगा, क्या उसमें संदेश खेल पाएंगे? ओ ये चलिए गलती भाई। नहीं बाबूशाह बिल्कुल सही आपने फरमाया है। तो ये जिस तरह से नए यंग टैलेंट को हम मौका देते हैं, उस समय आप जब उस विकट परिस्थिति में आते हैं और वहां से आप एक अच्छा खेल करते हैं तो हीरो बन जाते हैं। तो ये हीरो बनने की काफी बड़ा मौका है मेरे हिसाब से कार्तिक के लिए। नहीं सही बताए, क्योंकि ये खिलाड़ी जो है कुछ इस 1-2 साल से एक अच्छा इंप्रूवमेंट कर रहा है खुद के लिए और टीम के लिए एक अच्छा खिलाड़ी नया तैयार हो रहा है। चलिए देखिए हमारे सीनियर लेजेंड के पास में संदीप सर है। अनुभव देखिए इतिहास पूरे मेहमानों से लेके क्रिकेटर का, इसलिए हमारी कमेंट्री और बेहतर हो रही है भाई। और ये देखिए गेंदबाज बता रहे हैं भाई हालत जो भी हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। टीम का टोटल देखिए पहुंचा है 32। सागर देखिए गेंदबाजी में 28 सितंबर वो एशिया कप का मुकाबला था। 146 का टारगेट था, लेकिन 20 पर 3 विकेट था। शुभम गिल का विकेट है, अभिषेक शर्मा सूर्या का विकेट है, लेकिन पाकिस्तान को लगा था कि आसानी से जीत जाएंगे। उसके बाद तिलक वर्मा ने देखिए 67 रनों का इनिंग्स है, 4 छक्का था। क्या वो इनिंग है? कार्तिक के लिए मौका है और संदेश देखिए तड़प रहे हैं। ये डॉट गेंद मुश्किल बनाएगा संदीप सर। कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। नहीं बिल्कुल, क्योंकि यहां से देखिए जिस तरह से ये गेंदबाजी हो रही, सागर काफी सालों का तजुर्बा है और उस तजुर्बे के हिसाब से इस मैदान के अंदर इस विकेट के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं। ये खराब थी बिल्कुल, इसका फायदा उठा दिया है कार्तिक ने, गेंद को लॉफ किया है लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। बीमर चेक किया जाएगा संदीप सर। अगर यहाँ पर जो बीमर चेक किया जा रहा है, कई बेनिफिट फायदा आ गया बल्लेबाज की तरफ। जो यहाँ पर दबाव डाले थे किरोली टीम, मुझे लगेगा वो दबाव से निकल जाएंगे। ये छक्का भी बहुत अहम था। नहीं अहम बहुत ही बड़ा, क्योंकि ऐसे विकट स्थिति में इस तरह के रन आना ये इनानपुरी के लिए एक अच्छी बात है।
तो बिल्कुल यहाँ से फेयर डिलीवरी है। बैटर देखिए थोड़ा सा स्टेप आउट देखिए आगे निकले थे और देखिए स्क्रीन पर दिखाया जा रहे हैं दूध का दूध पानी का पानी टेनिस क्रिकेट .in लाइव की यही है कहानी, तभी तो पूरी दुनिया आज भी है इसकी दीवानी। बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कम नहीं हो जाता है। टेनिस क्रिकेट ने शुरुआत किए थे भाई छोटे छोटे यहाँ पर शहरों से, आज बड़े बड़े सौरे पर गौरव दादा को हम देखते हैं, पूरी टीम को देखते हैं। लेकिन अब देखिए अच्छा गेंद जड़ में रखते हुए यहाँ पर और संदीप सर कहा जाता है ना, सफलता अमीरी गरीबी देखकर नहीं आती है, मेहनत देखकर है। और मेहनत कर रहे हैं गेंदबाज भी और बल्लेबाज भी। टीम का ओवर 4 ओवर कंप्लीट है और स्कोर की बात करेंगे 38-38 रन। क्या टोटल एक लगता है संदीप सर कि फाइट दे सकते हैं घर के मैदान के ऊपर? 4 ओवर तो समाप्त हो चुके हैं, 38 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर है। अभी भी 6 गेंदों का खेल महज बचा हुआ, क्योंकि इससे पहले भी मुकाबला देखा था बाबूशाह, जिस तरह से संदर्भ टीम का टोटल कुछ कम था, लेकिन अंतिम 3 में 3 छक्के आए थे, वहां से थोड़ा बढ़ावा मिला था, लेकिन चेसिंग आसान से हुई। लेकिन यहां से टीम इनानपुरी के अंदर भी वो क्षमता है, गेंदबाज अच्छे, अंगद पाटिल के 2 ओवर का स्पेल है। ऐसे में देखा जाए तो यहाँ से किमान 38 है तो और 15-16 रन भी आते हैं तो भी एक फाइटिंग टोटल बन सकता है और मुकाबला अच्छा हो सकता है। क्या बात है संदीप सर, सही बात पॉइंट के बाद बताए। अंगद के 2 ओवर है, जैसे सागर ने 14 रन खर्च किए, तो अंगद तो देखिए ऐसा कोई शहर नहीं जहां इस बंदा का कह नहीं, जहां पर रेस्ट ऑफ महाराष्ट्र के लिए 9 रन डिपेंड किया था भाई। और बड़ी बड़ी टीम को रोके इन्होंने 2015-16 याद कर लीजिए, उस जमाने के देखिए कामोटे टीम, ऑस्ट्रेलियन टीम, मुरबी टीम है और चेंज होकर मोडुलर टीम, उस टीम को भी उन्होंने सिक्का दिए हैं। लेकिन आज घर की मैदान पर संघर्ष करना पड़ा है, लेकिन देखते हैं संघर्ष कितना बड़ा रहेगा। कल पे इस तरह देखिए गेंदबाजी में तैयार हैं और अभी तक देखिए थोड़ा सा मेहमान टीम है किरोली टीम, लेकिन बता रही है कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। लेकिन अंगद पाटिल के 2 ओवर बताए कि भाई हमारे अंगने में दामन तो पकड़ के रखना चाहेंगे, लेकिन ये जो बात आपने छेड़ा ना 15-16 रन ये आना जरूरी है। कहते ना मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है टाइट, अगर मुकाबला को बनाना है फाइट है, कम से कम 15-16 रन जोड़ना होगा। पढ़ना भी तुम्हें है और लड़ना भी तुम्हें है, लड़ाई खुद से है ये समझना भी तुम्हें है। और संदेश मात्रे इस सिचुएशन में अच्छे बल्लेबाजी किए हैं और स्कोर देखिए अभी इस वक्त 40 पर पहुंचा है। ये देखिए संदेश बड़ा हिट खेलने की कोशिश कर रहे हैं, सिंगल आता हुआ, सिंगल डबल से काम तो चलेगा लेकिन बातें नहीं बनेगी। तड़प रहे यहाँ पर बेमिसाल गेंदबाजी यहाँ पर। कल्पेश तरे देखिए, रमेश तरे के देखिए, तो भाई क्या बात है, रमेश तरे तो फायर हैं भाई यहाँ पर। नहीं, बहुत से युवा खिलाड़ी बाबूशाह इस टीम में दिखाई दे रहे हैं और अच्छा खेल भी हो रहा है उनकी तरफ से। बड़ा हिट देखिए तलाश थी यहाँ पर, जो बात कर रहे थे भाई, भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। भाई हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है, तबाही। लेकिन देखते हैं कार्तिक यहाँ पर कितना बड़ा तबाही रखेंगे। लगन एक छोटा सा शब्द है, जिसे लग जाए उसकी जीवन बदल जाती है। तारीफ करना चाहूंगा नवनाथ की यहाँ पर, अच्छा यहाँ पर कवर किए, थोड़ा सा विकेट कीपर टीप होकर जा रही थी, अंदरूनी हिस्सा था। टीम का टोटल पहुंचा है 48-48 रन। गेंद कितनी बची है? 2 गेंद बचा है संदीप सर, शायद 55 तक भी पहुंचा है, तो फाइट टोटल बन सकता है। नहीं बिल्कुल, क्योंकि 50 क्रॉस यदि हो जाता है तो निश्चित तौर पे यहां से एक मुकाबले में मजा हो सकता है, क्योंकि दर्शक यही चाह रहे हैं, क्योंकि मुकाबला यह आसान होने वाला हम नहीं है, क्योंकि दोनों टीमें अच्छी हैं और दोनों टीमें यहां पर किसी भी हालात में जीतना चाह रही हैं। नहीं, लगन एक छोटा सा शब्द है, जिसे लग जाए उसके जीवन बदल जाती है। उस लगन से गेंदबाजी लगातार हो रही है। अब संदेश मात्रे जिनके पर काफी निर्भर टीम करती है, ये 2 गेंद है और शायद ही यहाँ पर एज लियार कमाल के गेंदबाजी भाई यहाँ पर। कल पे इस तरह भाई छा गई गुरु यहाँ पर, दोनों बंदों की यहाँ पर कहर है। और जिस तरह से यहाँ पर वेदांत तरी ने सेकेंड ओवर में डाले थे, लेकिन अभी भी 1 गेंद बचा है। क्या 50 के ऊपर पहुंचेंगे? क्या एकास फाइट है? वातावरण टाइट है। नहीं बिल्कुल, तो बिल्कुल 1 गेंद बची है इस पहले सत्र की। तो अगला जो मुकाबला है शहजाद 11 तलोजा विपक्ष जीवा 11 गावदेवी पेंदर, दोनों टीमों के कप्तान से अनुरोध है कि आपको शीघ्र यहाँ पर प्रस्थान करना है। जिस टीम का कप्तान नहीं रहेगा, जिस टीम का रहेगा, उस टीम को टॉस विन दिया जाएगा। और पहली गेंद गिरने से पहले यदि नहीं आते तो फिर भी 2 रन में, या सारे रन तो आ चुके हैं यहाँ पर पेंदर के कप्तान। तलोजा टीम के कप्तान से गुजारिश है क्या है, क्योंकि तलोजा टीम आने से पहले उनके दर्शक आ जाते हैं,
ये तो पहले से, ये सालों का ये सिलसिला चला आ रहा है। नहीं संदीप सर, हवा जब तेज चलता है ना तो झरोका भी टूट जाता है। और तलोजा टीम जब मैदान पर होता है उनके दर्शकों का गाड़ी पम पम सीधा मैदान की तरफ आ जाता है। आज तो कुछ कम रहेंगे लेकिन कल तो काफी ज्यादा रहेंगे, क्योंकि कल राइगर का टाइगर रहेगा। एक गेंद बचा है, यहाँ पर देखते हैं, यहाँ पर आखिरी गेंद के पर बल्लेबाज अरविंद पाटिल लंबा 4 साल ब्रेक के बाद मैदान में उतरे हैं। कहती ना, जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चीरकर उग जाते हैं। क्या यहाँ पर अरविंद बताएंगे यहाँ पर कि हमारी कमबैक बड़ी शान से हुई है। अभी भी टीम का स्कोर देखिए बना है भाई 48 रन। यहाँ पर अरविंद देखिए खेला है भाई, जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, और जो देखिए मजबूत होते हैं वो पत्थर का सीना चीरकर उग जाते हैं। 14 टोटल की तरफ अरविंद ने बता दिया भाई, हमारी एंट्री भलाई लेट है लेकिन सबसे ग्रेट है। 55 रन। अब अंगद पाटिल की गेंदबाजी, प्रशांत पाटिल की बल्लेबाजी, मजा आएगा मुकाबला में। लेकिन उससे पहले चलते हैं चौथा मैच के टॉस की तरफ। 56 के टारगेट है, और चंदू शेट्टी सर जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स में इस वक्त। हेलो, यस, धन्यवाद बाबूशाह। माफी चाहेंगे संदीप सर, बात करेंगे 48 था, 54 बना है, 55 का टारगेट है। यस बिलकुल। तर आपण टॉस इथे करतोय। चला, पेंदर टीमचे कॅप्टन यस आलेले आहेत। शिवा 11 गावदेवी पेंदर वर्सेस शहजाद 11 तलोजा। तलोजा टीम कैप्टन है क्या यहाँ पर? यस, सन्माननीय इनानपुरी गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय रतनशेठ म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण यावं। सन्माननीय रतनशेठ म्हात्रे, चला तर मॅनेजमेंट कमिटीच्या नियमानुसार इनिंग संपण्या अगोदर तुमचा कॅप्टन नसला तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जातो, आणि इथे तलोजाचा कॅप्टन नसल्या कारणाने आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आली की समोरच्या पेंदर संघाला टॉस विन दिला जातोय। यस, तर टॉस आर्यन डिसिजन द्यायचा आहे। यस, ओके। तर चला, तर साहेबांचा आपण सन्मानित झालंय ना? ओके, तर धन्यवाद, थँक्यू। रतन शेट यांना मी विनंती करेन की आपण असनास्त व्हायचं आहे। तर नक्कीच व्यासपीठावरती आपल्याला आमच्या इनानपुरीच्या सर्व महिला इथे पाहायला मिळतात। आज केपीसी ट्रॉफी मध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने एक रायगडातील टेनिस क्रिकेट मधील एक सर्वात बहुचर्चित स्पर्धा आहे केपीसी ट्रॉफी, आणि त्यामध्ये आपण सर्व महिला भगिनी उपस्थित राहिल्या त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय। तर जगन शेट या। तर सागावचे आमचे प्रशांत पाटील देखील इथे आहेत, त्यांना देखील विनंती असेल की प्रशांत आपण देखील यावं व्यासपीठावरती। याचबरोबर आमचे बलिराम शेट्टी यांना विनंती करेन की या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। मी आदरणीय जगन्नाथ शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आमचे सन्माननीय पाहुणे बलिराम पाटील खोनी गावचे आमचे बलिराम पाटील यांचा सन्मान होतोय। वेळात वेळ काढून ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार। हा, तर आमचे समाधान भोईर यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती। आता ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा पाहिली तशा आदी म्हात्रे देखील इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत इथं आम्ही घेतोय। आम्ही परशुराम शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे घ्यायचा आहे आदी म्हात्रे यांचा। तर चेंडू पडण्या अगोदर जर तलोजाचा संघ नाही की ते आला नाही तर अजून 2 धावांची पेनल्टी, कारण मगाशी संदप संघाला ती लागली होती।
तर चला बोलूया आपण कॉमेडी बॉक्समध्ये आवाज पुढील असेल चंद्रकांत शेट्टे सर यांचा. धन्यवाद. संदीप पाटील सरांना पण ऐकत होतात, बाबूशाह यांना ऐकत होतात. जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. आणि क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल अखूट टप्प्याचा होता, त्याला सीमारेषा दिशेने खेळलाय आणि सुरुवात पहिल्या डावात जशी झाली तशी दुसऱ्या डावात सुद्धा होते. पहिलाच बॉल सीमारेषा पार, चौकार. यावेळेला कमबॅक केलाय, चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक अंगदचं, कमबॅक इनामपुरीचं. एका बाजूला इनामपुरी टीम आहे, दुसऱ्या बाजूला किरवली टीम आहे. आणि इनामपुरी आणि किरवली अशा टीम आहेत ज्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे दूर दूरपर्यंत. किरवली ठाणे आणि रायगड विभागामध्ये जर पाहिलं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक जिंकून आली आहे. आणि इनामपुरीचा नावाचा डंका सुद्धा सर्व दूरपर्यंत पाहायला मिळतो. आणि इनामपुरीचा खरा हिरा गोलंदाजीसाठी आहे, त्यांची गोलंदाजी मग आपण भारतात पाहिली, भारताच्या बाहेर पाहिली, आज स्वतःच्या गावात पाहणार आहोत. पुन्हा एकदा अंगद पाटील. टप्पा पडतोय, बॉल कट होतोय. हे कटर्स त्यांची अस्त्र आहे आणि या बॉलला वळवलंय. विजयासाठी धावांचं लक्ष आहे. 11च्या सरासरीने 55 करायच्या आहेत. अतिशय चांगलं आणि दर्जेदार आयोजन पाहायला मिळते खरं, परंतु विश्वास पाटील, प्रशांत पाटील किरवलीसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. आमच्या भगिनी माता या देखील मॅचेस पाहण्यासाठी आल्यात. आपल्या गावची स्पर्धा आहे, आपली गावची मुलं मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि मग त्यांना पाठिंबा देण्यासाठी मात्र या ताई देखील कमी नाही आहेत. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल. अंगद पाटील. सुरुवात चांगली नाही झाली, परंतु मुंबईपासून दुबईपर्यंत ज्या अंगद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे आज घरच्या मैदानामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल दबाव वाढवतील, डॉट बॉल दबाव वाढवतील. कारण अंगदने गेली सुरुवात जर पाहिली तर वेगवान गोलंदाजी होती, परंतु गेल्या काही वर्षात त्यांनी कटर्सवर प्रभावित मात्र लक्ष दिलं. आणि कधी आतमध्ये कधी बाहेर दोन्ही बाजूचे कटर्स त्यांचे खूप प्रभावी असतात. तेच पाहायला मिळालं इकडे. 4 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा अंगद. हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. वा वा वा, काय बॉलिंग केली जाते. लगातारचा चौथा चेंडू. आमचे धावा तेवढ्या जास्त नाही आहेत, परंतु आम्हाला जिंकण्यासाठी काफी आहेत हे सुद्धा अंगद म्हणत असतील. परंतु किरवली सुद्धा कमी नाहीये. मजा येणार आहे या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्याच्यानंतर 4 बॉल डॉट. अंगद पाटील. यावेळेला फटका बसलाय, बॉल हवेत. हो, अशा ठिकाणी चेंडू पडला ज्या ठिकाणी कॅच होऊ शकली पाहिजे होती, परंतु कॅच नाही झाली आहे. काय गोलंदाजी त्या ठिकाणी केली आहे. जरी कॅच नाही झाली हरकत नाही, रन तर 4च आले. 5 बॉल लगातार डॉट टाकले. टाळ्या व्हायला हरकत नाही अंगद यांच्यासाठी. खूप चांगली कामगिरी. ओव्हर संपली पहिली, धावसंख्या झाली 4. अंगद यांच्याकडून आगळे वेगळे स्ट्रोक पाहायला मिळाले आणि पहिल्या डावात त्यांच्याकडून चांगली बॅटिंग झाली आहे. दुसऱ्या डावाची सुरुवात त्यांनी एका चांगल्या ओव्हरने, पहिल्या बॉलला चौकार येऊन सुद्धा ते खचले नाहीत. त्यांनी लगातारचे 5 चेंडू निर्धाव देखील टाकलेले आहेत. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 51 तर अजूनही करायचे आहेत, म्हणजे ही मॅच ऑन आहे. चांगली बॅटिंग केली तर किरवली जिंकणार आहे, चांगली बॉलिंग केली तर इनामपुरी सुद्धा जिंकणार आहे. म्हणजे संधी दोघांना आहे. प्रेक्षकांना मजा घ्यायची या क्रिकेटची. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य, सगळ्या मॅच या 5 ओव्हरच्या होणार आहेत. ग्रामीण क्रिकेटचा थरार आहे. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी स्ट्राईकवर प्रशांत पाटील, किरवली गावासाठी यांचंही खूप मोठं योगदान राहिलं आहे. पहिला बॉल वेगात होता, थोडासा मागे होता, पंचांनी हात फैलावले, व्हाईट बॉल कळवला जातोय. समीकरण बदलत आहे. धावसंख्या 5 वर आलेली आहे.
अजूनही 50ची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 50ची आवश्यकता. दोन्ही गावांना वाटत असेल आपणच चांगलं जिंकावं, परंतु जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. एका बाजूला बॅटर आहे, एका बाजूला बॉलर आहेत आणि क्रिकेट हा या दोघांचा खेळ आहे. 11 विरुद्ध 11 असे 22 खेळतात 22 यार्डाच्या खेळपट्टीवर, परंतु आपल्या सगळ्यांना तासन तास पाहायला लावतात मैदानाच्या आतमध्ये हा खेळ. हो, वेगात बॉल टाकलाय, थोडासा पुढे केला होता. सचिन गोलंदाजीसाठी आले. पहिला चेंडू अधिकृत जो आलाय तो लाजबाब राहिला. आता सचिन मात्रे गोलंदाजीसाठी. बॉलिंग ॲक्शन थोडीशी वेगळी आहे त्यांची, समजायला थोडासा वेळ लागतोय, परंतु विश्वास पाटील, प्रशांत पाटील यांनाही ही एक संधी आहे. येस, या ठिकाणी या बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईटसाठी. सर वाईटसाठीच आहे ना? येस. नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. अगदी शिस्तबद्ध स्पर्धा आहे, कोणत्याही टीमवर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली जाते. त्यासाठी आपण रिव्ह्यू या ठिकाणी ठेवलेला आहे. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे स्पर्धा. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. तिसरी रात्र आहे, अजूनही मात्र ही स्पर्धा मोठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठमोठे संघ, खेळाडू इकडे दाखल होताना पाहायला मिळतील. विविध अँगलने ही स्पर्धा देखील टिपली जाते. tenniscricket.in ची टीम इकडे आलेली आहे. योग्य बॉल आहे. येस, आणि ते अगदी सर्वांसमक्ष स्क्रीनवर दाखवलं देखील जात आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. जाऊयात मॅचच्या दिशेने. कमबॅक केलंय. डॉट बॉल इकडे आलेला आहे. एका बाजूला डॉट बॉल टाकायचे, एका बाजूला रन करायचे. किरवली विरुद्ध मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. इनामपुरीची भव्य दिव्य असं आयोजन. 4 व्हीलर कार कोण जिंकणार अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा आहे आणि त्याचबरोबरीने या छोट्याशा परंतु महत्वाच्या इनामपुरीची देखील चर्चा आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय जबरदस्त आणि तिकडे मात्र असं वाटलं होतं मैदानाच्या बाहेर जातो की काय, परंतु त्या ठिकाणी विकेटचं पतन. खेळाडू बाद. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची आणि आज ग्रामीण क्रिकेटमधील नामवंत संघ पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये इनामपुरीची टीम खेळते, त्यांच्या विरुद्ध किरवलीची टीम पाहायला मिळते. 1.5 लाखाचा पहिला पुरस्कार तर मालिकावीर ठरेल त्याला 4 व्हीलर कार सुद्धा इकडे दिली जाणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सचिन. वेगवान चेंडू त्याच वेगात टोलावलाय सुद्धा समोरच्या दिशेने. वा वा वा, काय फिल्डिंग केली त्या ठिकाणी, जबरदस्त. अंगद पाटील स्वतः त्या ठिकाणी होते आणि यस, या ठिकाणी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटची विकेट इकडे आली आहे. परंतु हा षटकार तर नाही ना, हे पहिलं चेक करायचे पंचांनी कळवलंय.
अंगदने बॅटिंगमध्ये एफर्ट्स दाखवले, अंगदने बॉलिंगमध्ये एफर्ट्स दाखवले, अंगदने फिल्डिंगमध्ये देखील एफर्ट्स दाखवलेत. आणि म्हणूनच ज्यावेळेला इनामपुरी या गावाच्या नावाची चर्चा होते ना, आणि आपण इकडे हा बॉल अडवलाय अंगद यांनी आणि त्याच्यामुळे त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. जबरदस्त फिल्डिंग अंगद पाटील, अंगद बॅटिंगला, अंगद बॉलिंगला, अंगद फिल्डिंगला. यस, रिप्ले मध्ये पाहू शकता अगदी षटकारात निघाला होता हा बॉल, परंतु तिकडनं खेचला, मैदानात टाकला. आपल्या गावासाठी खेळत असताना 8 मोटरसायकल मॅन ऑफ द सिरीजच्या अंगद पाटील यांनी सुद्धा जिंकल्यात. दुबईला जाऊन देखील या गावाचं नाव केलं असं खेळाडू अंगद पाटील. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचंही कौतुक करावं लागेल. सचिन म्हात्रे आपल्या टीमचं कमबॅक केलंय. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे निर्धारित असणाऱ्या 5 ओव्हरमध्ये आणि इकडे धावसंख्या झाली आहे ती 6. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. स्ट्रोक खेळलाय खराब काव कॉर्नरच्या दिशेने, एक रन तिकडे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते आहे. एकाला बॅटिंग करायची आहे, एकाला बॉलिंग करायची आहे. क्रिकेट असा खेळ आहे, पहिल्या डावात जेवढ्या रन होतात त्याच्यापेक्षा 1 धाव तुम्हाला दुसऱ्या डावात बनवावी लागते. भूमिका बदलते 1 ओव्हर झाल्यानंतर. आणि इकडे जर पाहिलं तर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 7 धावा धावफलकावर. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उत्कंठा या स्पर्धेची. आपलं इनामपुरी गाव मैदानात खेळत आहे, त्याच्यामुळे बच्चे कंपनी देखील मोठ्या प्रमाणावर इकडे आली आहे. हो हो, यावेळेला दांडी 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 गुल, बोल्ड आउट, विकेट येते. आणि तर 3 दिवस खूप मजा घेतली. अरे गाणी वाजले की ते नाचतात. तर चला, तलोजा संघ अजून इथे उपस्थित झालेला नाहीये. तलोजा टीम सेटू आहे ना रे का सहजाद मुबीन? हा चला, यायचं आहे. जे आहे ते ज्यांनी एंट्री केली त्यांनी यायचं आहे. तर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, आमचे चंदू शेट्टे सर यांचे भाऊजी आहेत, विशाल घाटगे सर, तुमचं देखील स्वागत आहे. त्यांच्या समेत आलेले आहे त्यांच्या सौभाग्यवती ताई, तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 7 धावसंख्या बॅटिंग करावी लागेल, कारण किरवलीची स्ट्रेंथ देखील मोठी आहे. मोठमोठ्या स्पर्धा तर यांनीही गाजवलेल्या आहेत, परंतु सध्या चांगली बॉलिंग होते. वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न इकडे राहिला, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात हा वाईट बॉल आहे. समीकरण बदलतंय. एका धावेने धावफलक पुढे निघालेला आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा, मैदानात घेऊन येणारा आणि तासनतास मॅचला पाहायला लावणारा. आज इनामपुरी छोट्याशा परंतु रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या क्रीडानगरीमध्ये एक दर्जेदार अशी स्पर्धा सुरू आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे इकडे. अखोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. थोडासा दूर टाकला, पुन्हा एकदा अचूकतेवर नव्हता आणि त्याच्यामुळे व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या पुढे जाईल 9. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे निर्धारित 5 षटकांमध्ये. धावसंख्या 9 आहे. काही मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, चौकार खेळावे लागतील, षटकार खेळावे लागतील, सिंगल डबल हे सुद्धा घ्यावं लागेल. परंतु इनामपुरीला काय करायचंय तर डॉट बॉल टाकायचेत आणि विकेट घ्यायची आहे. मोठे फटके नाही मारू द्यायचेत. दोन्ही टीमची रणनीती स्पष्ट आहे. गावासाठी क्रिकेट खेळणाऱ्या या सगळ्या टीम तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. एक गाव आणि त्या गावातील 11 खेळाडू एका संघात असणं म्हणजे ग्रामीण क्रिकेट, आणि याच क्रिकेटला आणि टीमला पाठिंबा देण्यासाठी अख्खं गाव मैदानात येणं म्हणजे देखील ग्रामीण क्रिकेट. वेगात बॉल होता, त्याच वेगात टोलवण्याचा प्रयत्न देखील समोर केलाय. फटका चांगला आलाय तिकडे, बॉल सीमारेषेच्या पार येतोय, षटकार.
च्या बॉलवर आलेला षटकार किरवलीला सुद्धा मॅच मध्ये घेऊन आलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावांवर. अजूनही 18 बॉल आणि 40 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच चांगली होते, दोन्ही बाजूने गेली तर ती मॅच आवडते, कारण कमी धावसंख्या झाल्यानंतर ज्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे शेवटच्या बॉलवर षटकार आला त्यात धावसंख्येला कुठेतरी 50च्या पुढे नेलं. त्याच्यानंतर अंगद यांनी पहिलं षटक फक्त 4 धावांचं टाकलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये विकेट आली खरी, परंतु विकेट आल्या आणि त्याचबरोबरीने तिकडे धावा देखील येताना पाहायला मिळाल्यात. अजूनही सामना ऑन आहे. येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. रायगडच्या क्रिकेटची देखील एक वेगळी दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते. इकडले खेळाडू, संघ, ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट एक वेगळाच दर्जा आहे. अंगद पहिला बॉल स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर आले तिकडे. अंगद पाटील घेत आहेत विकेट. अंगद बॉलिंगला सुद्धा जबरदस्त कामगिरी, विकेटचं पतन. धावफलक 15 असताना चौथी विकेट आली आहे. विकेट ही चिंतेची बाब आहे, परंतु लक्ष तेवढंही मोठं नाही आहे. किरवली यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. वर्षभर आपण केलेली प्रॅक्टिस, केलेला परफॉर्मन्स आज पुन्हा एकदा दाखवावा लागणार आहे, कारण एवढी मोठी स्पर्धा. लाईट सर काय जबरदस्त आहेत आणि त्यातल्या त्यात हिरवळीचं ग्राउंड असल्यानंतर आपले खेळाडू डाईव्ह सुद्धा करू शकतात. एवढ्या चांगल्या मैदानावर ही स्पर्धा होते आणि त्यातल्या त्यात या हंगामातील महाराष्ट्राच्या क्रिकेटमधील पहिली 4 व्हीलर कार देखील खुणावते आपल्याला. ती कुणाला मिळणार याची देखील चर्चा आहे. अंगद पाटील बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आलेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पुन्हा एकदा फटका फसलाय, फिल्डर येत आहेत तिकडे. ओ कॅच होता होता राहिली. दुसऱ्यांदा असं झालंय, अंगद यांच्या गोलंदाजीवर झेल सुटलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. एका बॉल नंतर समीकरणं बदलतील. धावसंख्या अजूनही 16 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. हार म्हणून चालणार नाही, तुम्हाला खेळावं लागेल, लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, केलेला सराव आठवावा लागणार आहे. परंतु अंगदचे कटर्स खूप प्रभावी ठरत आहेत. अंगद यांच्याकडे वेग तेवढा नाहीये, परंतु त्यांचा टप्पा लाजबाब आहे. बॉलला कधी आतमध्ये कधी बाहेर टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, ती लाजबाब आहे. टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल वळतोय, हीच तर खासियत आहे. कधी कोणत्या बाजूला बॉल वळेल याचा नेम नाही. आणि इकडे आणखीन एक चांगला चेंडू टाकलाय. मग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आठवते, दुबईच्या स्पर्धा आठवतात. या हंगामात जर पाहिलं तर पुण्याला सुद्धा काय जबरदस्त कामगिरी केली. तर धाराव्याच्या पावसाळी स्पर्धेमध्ये सुद्धा बेस्ट बॉलरचा पुरस्कार याच अंगद पाटील यांनी घेतलाय. मोठमोठ्या संघांमध्ये आवर्जून समाविष्ट असतात. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, फटका फसलाय, बॉल हवेत. आता अंगद पोहोचले तिकडे, मी नाही सोडणार. आणखीन एक विकेट अंगद यांच्या नावावर. तो मॅच संपला नाही. संदीप सर, तुम्ही या परिसरात कित्येक वर्ष स्पर्धा कव्हर करतायत, परंतु आज जे हे आयोजन होतं इनामपुरीचं, काय म्हणाल? नाही, नक्कीच सर, जर विचार केला तर आपण या स्पर्धेची पहिल्या दिवसापासून चर्चा करतोय आणि आपणच नाही तर या केपीसी ट्रॉफीची ही विशेषता आहे की 24 तासामध्ये हे 48 संघ पॅक होऊन त्या पलीकडे त्यांच्याकडे पेंडिंग संघ होते. ही विशेषता केपीसी ट्रॉफीने आजपर्यंत प्रेक्षकांसमोर ठेवलेली आहे आणि कोणताही डोनेशन ही लोक घेत नाहीयेत. स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढी मोठी ही स्पर्धा आयोजन केलेली आहे आणि 2025चा जर रेकॉर्डच आहे, कारण 4 व्हीलर कार आज ग्रामीणमध्ये नक्कीच त्यांनी देण्याचा एक रेकॉर्ड केलाय. वा, आणि त्याच्याचमुळे या स्पर्धेची चर्चा आहे. कोणत्याही स्पर्धेचं आयोजन करणं सोपी गोष्ट नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे आयोजन केलं जात आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. विकेट आल्यात ही जमेची बाब आहे इनामपुरीची. 14 बॉलमध्ये अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे.
नाही, आपण ज्यावेळेला इकडच्या भूमिकेत असतो, गुलशनचं एका बाजूला इनामपुरीला ते कामासाठी आलेत आणि आपल्या गावची टीम आहे, परंतु आपण ज्यावेळेला सर असू देत किंवा आम्ही असू देत, आपल्या सगळ्यांसाठी क्रिकेट चांगलं व्हावं एवढंच महत्त्वाचं आहे. आपला एकच पक्ष क्रिकेटवर लक्ष. हो 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 हो, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 17 धावा धावफलकावर. गुलशन देखील एक युवा गुणलेखक म्हणून खूप चांगली कामगिरी करतायत. संदीप पाटील सरांचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. बाबूशाह यांचं एक अनोखी शैली हे देखील इकडे आज आम्हाला पाहायला मिळत आहे. आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत पाहायला मिळते आणि टीम सुद्धा चांगली तयारी करून आलेले आहेत. 17 धावा 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अंगद पाटील पुन्हा एकदा. चांगला बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑनचे खेळाडू तिकडे येत आहेत. तोपर्यंत 1 रन पूर्ण केला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 18 धावा धावफलकावर. एक बॉल नंतर समीकरण बदलत आहे. थोडासा दबाव आहे बॅटिंग टीमवर. त्याचं कारण आहे जी अपेक्षेने ज्या गतीने धावसंख्या येणं गरजेची होती ती नाही आली आणि त्याच्या उलट पहिल्या बॉलवर चौकार येऊन सुद्धा विकेट सुद्धा आलेल्या आहेत. परंतु मॅच संपलेली नाहीये. 13 बॉलमध्ये 37 अजूनही करायचे आहेत. अंगद पाटील जबरदस्त कामगिरी केली. जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. आज पेल सुद्धा लाजबाब राहिलाय त्यांचा. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. फटका फसला. ओ हो हो, अंगद यांच्या गोलंदाजीवर 3 कॅच सुटलेल्या आहेत. परंतु तरी सुद्धा अंगद यांनी 2 ओव्हर टाकल्या, 2 विकेट घेतल्या आणि फक्त 7 रन दिलेले आहेत. जबरदस्त कामगिरी. आमचं गाव आहे बापू. मध्ये 3-3, 4-4 पिढ्या क्रिकेट खेळतायत. कारण त्यांना क्रिकेटचं बाळकडू रायगडमध्ये सांगायला लागत नाही. क्रिकेट खेळायला अगोदरच मिळतं आणि अजूनही मॅच 12 बॉलमध्ये 37ची आवश्यकता आहे. दर्जेदार आयोजन पाहायला मिळत आहे. किरवलीसाठी मॅच अजूनही संपलेली नाहीये. खेळावं लागेल इकडे. संकेत गायकर आहेत, वेदांत तरे आहेत. या दोघांना प्रयत्न करावे लागतील. अजूनही गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. अक्षय पाटील यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. दर्जेदार आयोजन, भव्य दिव्य आयोजन, मोठं आयोजन. 48 संघ सहभागी झालेत. ते सुद्धा रायगड असेल, ठाणे असेल. स्ट्रोक खेळलाय. थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. बॉल हवेत. पकडली जाते कॅच. अरविंद होते तिकडे. आणखीन एक विकेट. खेळापायी, परंतु आजही हा क्रिकेटचा खेळ आपला जीव की प्राणच आहे. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असेल. जयेश यावेळेला स्ट्रोक खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका हवेत जाईल आणि इकडे मात्र चौथी कॅच सुटली या डावामध्ये. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव देखील पूर्ण केलेली आहे. समीकरण बदललेलं आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 36ची आवश्यकता आहे.
किरवली अजूनही प्रयत्न करतायत. 6 विकेट माघारी परतल्यानंतर सुद्धा किरवलीचा प्रयत्न सुरूच आहे. आम्हालाही जिंकायचं आहे, आम्हालाही खेळायचं आहे. ही नमून तशी स्पर्धा आहे इनामपुरीची, ती प्रत्येकाला गाजवायची आहे. उत्कंठा प्रचंड आहे या स्पर्धेची चोहो बाजूला. हा बॉल टप्पा पडतोय, थोडासा खाली राहतोय, बाहेरही जातोय. व्हाईट बॉल कळवतायत पंच. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 20 वर जाईल ही धावसंख्या. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकार चौकाराची भाषा बोलली गेली तर हे अवघड देखील नाहीये. 6 विकेट माघारी परतल्यात, परंतु स्वतःला सांगावं लागेल आज आम्हालाही किरवली गावाचं नाव करायचं आहे. परंतु इनामपुरीने या मॅचवर पकड मिळवली, हेही तेवढंच महत्वाचं आहे. 10 मध्ये 36. हा बॉल थोडासा पुढे केला, गती कमी होती, थोडीशी उंची होती आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होते. अक्षय गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. गावातील असं म्हटलं जातं की रायगड किंवा ठाण्यामधील सर्वात छोट्या गावांपैकी एक इनामपुरी आहे. कमी लोकसंख्येचं, कमी घरांचं गाव, परंतु क्रिकेटच्या नकाशावर मात्र मोठं आहे. यावेळेला समोर उडवलाय, बॅटच्या रडार मध्ये बॉल आला, फेकून दिला गेलाय त्याला. सीमा रेषा पार, षटकार. अरे काय हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळलाय इकडे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 8 बॉलमध्ये 29 करायचे. उत्कंठा वाढली या मॅचची. वेगवान चेंडू पुढे सरसावले खरे, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. जमीन लगत गेलाय लॉंगॉनच्या फिल्डरकडे हा बॉल. 1 रन तिकडेही मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा पुढे सरसावली आहे. 7 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 28. मॅचला ऑन ठेवण्यासाठी या बॉलवर मोठा फटका आवश्यक आहे. एका बाजूला जयेश पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला वेदांत तरे आहेत आपल्या किरवली या गावासाठी. तर अक्षय पाटील बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. कमी गतीचा बॉल, त्यालाही वळवण्याचा प्रयत्न राहिला आणि इकडे षटक संपते 4. मॅचवर पकड मिळवली इकडे इनामपुरी टीमने. अजूनही 6 बॉल आणि 28 ची आवश्यकता. आपल्या मराठी भाषेचा, आपल्यासाठी जगातील सगळ्यात सुंदर भाषा कोणती आहे तर आपली माय मराठीच आहे. जवळ मॅचच्या दिशेने शेवटचं षटक तिकडे पाहतोय आपण. 6 चेंडूमध्ये 28 करायचे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण 28 पाहिलेच 6 मध्ये सर. त्याच्यामुळे अजूनही हार मानायची नाहीये किरवलीकरांना, परंतु इनामपुरीने मॅचवर पकड निर्माण केलेली आहे. कार्तिक म्हात्रे यांच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवण्यात आलंय. जयेश पाटील आहेत, वेदांत तरे आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 मध्ये 28. आता फक्त षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल किरवलीला, कारण अजूनही त्यांना संधी आहे. पहिला बॉल थोडासा वेगात टाकलाय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. उसळी थोडीशी जास्त होती आणि आता 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 28. षटकार चौकार आवश्यक आहेत. येईल का एखादा षटकार जो किरवलीला मॅच मध्ये घेऊन येईल. आजच्या रात्रीतील 3री मॅच आहे ही. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळलाय, फटका चांगला आहे. आम्ही अजूनही मॅच सोडणार नाही आहोत ते सांगतात किरवलीकर. येतोय षटकार. याच मैदानात सराव करता 4 बॉलमध्ये 22 अजूनही पाहिजेत. यावेळेला फटका समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. आता पकडली एक कॅच, आणखीन एक विकेट. सागर होता तिकडे, तर खूप चर्चेमध्ये असणारा हा खेळाडू आहे. हा दीपक भोईर यांच्याकडून 500 रुपये हा द्यावंच लागतील. खरं हा मामा आहेत. आणि सर जर विचार केला ना, सागरचा 2 दिवस झाले खूप चर्चा चालू आहे त्याची. यंदा कर्तव्य आहे.
अजूनही सामना संपलेला नाहीये. पाहूया केवळ औपचारिकतेच्या दिशेने चाललेली ही मॅच. कमी धावसंख्येमध्ये सुद्धा अंगद पाटील यांचे अष्टपैलू कामगिरी, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्हीमध्ये अंगद पाटील होते आणि त्याच्यामुळे मॅच विजयाच्या दिशेने इनामपुरीची वाटचाल सुरू आहे. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय कार्तिक यांचा. चांगले खेळावं लागेल. मला वाटतं ही टीम लवकरात लवकर इनामपुरीच्या सेवेसाठी दाखल होईल बच्चे कंपनीची. केवळ 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेगात बॉल खोलवर टप्प्याचा होता, तिकडे 1 रन मिळेल. दुसरीचा एक कॉल दिला करा. या घरच्या मैदानात खेळण्याचा थोडासा फायदा देखील इकडे होतोय. चांगली कामगिरी केली आहे या सगळ्यांनी. इनामपुरी गावचं आयोजन ज्याची अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. रात्रकालीन स्पर्धा आहे. tenniscricket.in वर या स्पर्धेचा आनंद अगदी जगभरातील प्रेक्षक देखील घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. औपचारिकता संपलेली आहे आणि पहिल्या मॅच मध्ये थोडासा दबाव होता, परंतु काय जबरदस्त कामगिरी केली आहे. इनामपुरीने मारली बाजी. विजयी ठरतोय इनामपुरीचा संघ. अभिनंदन. तर किरवली संघ आपल्याला पुढल्या स्पर्धांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. हो हा चला पेंदर संघ आपण समोरून आतमध्ये जायचं आहे. लाईनअप मध्ये जा बाबा. चला. हा नाही स्पर्धेचा नियम आहे भाई, तो आपल्याला मान्यच करावा लागेल. सगळ्यांनाच आहे ते. वलित ना, हा यस वलित 11 तलोजा वर्सेस जिवा 11 गावदेवी पेंदर असा सामना आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय एक जबरदस्त सामना आपण पाहिला आणि त्या सामन्यामध्ये